मंत्री आहात, एवढे चांगले आहात की कधी कधी वाटतं की तुम्हाला आमच्या पक्षात घेऊन घेतलं पाहिजे, एवढे चांगले मंत्री आहात. ठीक आहे, ते वेळ आली तेव्हा करू. पण अध्यक्ष महाराज, आता फास्ट ट्रॅक कोर्ट, मी पुण्याच्या केसमधल्या जजचं अभिनंदन करेन. पुण्यामध्ये एका चिमुकलीवर बलात्कार झाल्यावर मी तर असं म्हणेन की त्यांना देवानी खूप उदंड आयुष्य द्यावं. 3 महिन्याच्या आत निकाल गाव का, 3ही नाही 2 महिन्याच्या आत, 2 महिने रामशास्त्री प्रभूंची आठवण यावी. फाशी दिली का 2 महिन्यात? अध्यक्ष महाराज, मग तुम्ही शेतीच्या संदर्भात एक फास्ट ट्रॅक कोर्ट, ज्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त अध्यक्ष महाराज जिथं अशा पद्धतीचे गुन्हे नोंद होतात, पहिले 3च घ्या ना. मी असं म्हणत नाही एकाच वेळी 36 घ्या. करा हे. तुम्ही इकॉनॉमिकल अफेन्स विंगच्या बद्दल माझी मागणी आहे. इकॉनॉमिकल अफेन्स विंग याच्यातला 50% काय व्यवहार आहे? याच्यामध्ये फक्त आपल्याला दादागिरी करून पैसे वसूल करण्यासाठी इकॉनॉमिकल अफेन्स विंग आहे. राहू द्या, त्यांना काय करायचं, सबसे बडा रुपया करू द्या. पण आमची मागणी आहे ऍग्रिकल्चर अफेन्स विंग तुम्ही तयार करा. जर चुकारा दिला नाही तर तो एवढं जाईल आणि एवढं मध्ये त्याचा घामाचा, त्याच्या परिश्रमाचा, त्याच्या कष्टाचा, त्याच्या मेहनतीचा पैसा हा महिन्याभरात येईल. अध्यक्ष महाराज, आम्ही फोनवर फोन करतो तेव्हा वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्षांनी त्याचा चुकारायचा प्रश्न येतो. आणि म्हणून एवढं बघू तुम्ही देऊ शकता का? अनुदान. अध्यक्ष महाराज, अनुदान एकतर तुम्ही कमीच देता, हे तुम्ही कुठून किंमत ठरवता मला माहित नाही. पण 100 रुपयाच्या वस्तूची किंमत तुम्ही 70 रुपये ठरवता. 70 रुपयामध्ये तुम्ही असा आव आणता की मी 50% अनुदान देतोय. खरं तर ते 50% म्हणजे 35 रुपये म्हणजे 35%च होते. आमच्या आमदार सावरकर साहेबांचा प्रचंड अभ्यास आहे. मी त्यांचं नेहमी या संदर्भामध्ये कौतुक यासाठी करतो की बारीक बारीक गोष्टीकडे. मग अनुदान, अध्यक्ष महाराज, शेतकऱ्यांचं अनुदान 1,71,00,000 शेतकऱ्यांचं अनुदान टाइमिंग का जात नाही हो? कर्मचारी अधिकाऱ्यांचा पगार 1 दिवस उशीर होत नाही. अध्यक्ष महाराज, किती महाराष्ट्रावर आर्थिक संकट येऊ द्या, पण शेतकऱ्यांचं अनुदान देताना वर्ष 1.5 वर्ष अनुदान दिल्या जात नाही. ठीक आहे, मागच्या सरकारमध्ये शेतकऱ्यांच्या संदर्भात अनास्था असेल. अरे, हे शेतकऱ्यांच्या हिताचं काम करणारं सरकार आहे. ज्या सरकारने नेहमी शेतकरी आपल्या कामाचा, आपल्या निर्णयाचा केंद्रबिंदू समजून काम केलं, यामध्ये आपण काम केलं पाहिजे. अनुदान जर दिलं नाही, अध्यक्ष महाराज, काही तर कारवाई करा. आम्ही 50 पत्र पाठवल्यावरही अनुदान येत नाही. या बोटावरून त्या बोटावर, त्या बोटावरून त्या बोटावर, असं थोडी होतं. कृषी मंत्री म्हणून माझी तुम्हाला आग्रहाची सूचना आहे की तुम्ही दमदार कृषी मंत्री म्हणून हा निर्णय तुमच्याकडून अपेक्षा आहे. आणि कृषीच्या संदर्भामध्ये अध्यक्ष महाराज, माझा एक महत्वाचा सूचना आहे. आता मोठ्या प्रमाणावर उद्योगपती उद्योग आणताय, पण त्यासाठी विजेची गरज आहे म्हणून ट्रान्समिशन लाईन तुम्ही मोठ्या प्रमाणावर उभ्या करताय. करा, उद्योगपतींच्या हितासाठी काम केलंच पाहिजे, शेवटी तेही कर देतात. पण ट्रान्समिशन लाईन करत असताना त्याचं धोरण करा ना. त्याच्या शेतामध्ये जेव्हा तो ट्रान्समिशन लाईनचा खंबा उभा होतो, पाव पाहून एकर शेती वाया जाते आणि तुम्ही त्याला काय देता? तुम्ही त्याच्यावर काही नवीन नियम करा की ट्रान्समिशन लाईनचा खंबा केल्यावर त्याला आजच्या दराने तेवढ्या जमिनीचं भाडं देता येईल का?